भगवद्गीता अध्याय 6 ध्यानयोग अध्यायाचा सारांश. कर्मयोगात कर्तव्य ही शिडी आहे. मनाची स्थिरता, शांती हे कर्मयोगाची सिद्धी प्राप्त झाल्याचे लक्षण आहे. तूच तुझा मित्र म्हणून तूच तुला वाचवले पाहिजे. तूच स्वतःचा शत्रू होऊन स्वतःचे पतन करून घेऊ नकोस. तुझे मन शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान या भेदापलीकडे गेले म्हणजे तुझ्यात परमेश्वराचे वास्तव्य आहे असे समज. तू दगड आणि सोने, मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे समान भावनेने पहा म्हणजे तुझे मन शांत राहील. तू तुझे मन पूर्णपणे ताब्यात ठेव. निष्काम भावनेने कर्म कर. कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करता सतत स्वतःमधील परमेश्वरास पहा. तू योगी हो. सुखासन करून स्थिरपणे बस. शरीर, मन, इंद्रियांवर ताबा ठेव. सरळ बस. मनाला पांडुरंगावर केंद्रित कर. तू शांत, निर्भय होऊन पांडुरंगात रमून जा. त्याने तुला परमानंद मिळेल. योग म्हणजे आपल्या खाण्यात, खेळण्यात व सर्व गोष्टीत शिस्त व प्रमाणबद्धता असणे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणे. जेव्हा तुझे मन ईश्वराच्या ध्यानातच रमते तेव्हा ते सर्व इच्छांपासून मुक्त होते. अशाने जसे एखाद्या निर्वात ठिकाणचा दिवा स्थिर असतो तसे तुझे चित्त स्थिर होऊन ते परमानंदात राहील. हा अतींद्रिय आनंद केवळ पवित्र मनातच असतो. तो प्राप्त झाल्यावर तू कुठल्याही दुसऱ्या आनंदाने, दुःखाने विचलित होणार नाहीस. हा योग सर्व दुःखांना दूर करतो. तो जाणून दृढपणे आचरणात आण. सांसारिक विषयांचा त्याग कर व इंद्रियांना ताब्यात ठेव. अशाने मन हळूहळू शांत होते. मन पवित्र निष्पाप होऊन पांडुरंगाशी त्वरित एकरूप होते व तू आनंदास प्राप्त होशील. अशा समदृष्टीच्या योगाने तू सर्वांमधील आत्म्यास पहा आणि सर्वांना आत्म्यात पहा. त्या योगे मी नेहमीच तुला प्रत्यक्ष असेन. जेव्हा तू मला दुसऱ्यात पाहतोस व माझी पूजा करतोस तेव्हा ते कर्मही तू माझ्यातच करत आहे. तू सर्वांना स्वतःसारखेच पहा. सर्वांचे सुख दुःख आपली समज. अशाने तू सर्वात थोर योगी होशील. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, हा योग फार अवघड आहे कारण की माझे मन फार चंचल आहे. तेव्हा भगवान कृष्ण सांगतात की योग अनियंत्रित मनासाठी कठीण आहे पण वैराग्याने, अभ्यासाने प्राप्त करणे शक्य आहे. अर्जुन विचारतो की जे या आयुष्यात योग सिद्ध करू शकत नाही त्यांचे काय होते. भगवान कृष्ण सांगतात की त्यांचे काहीच नुकसान होत नाही. तो योगभ्रष्ट होऊन पुढील जन्मात यासाठी अधिक प्रयत्न करतो तो संपन्न अशा कुळात जन्माला येतो. जर ज्याने पूर्ण वैराग्य प्राप्त केले तर तो योगी कुळात जन्माला येतो. त्याच्या पूर्वीच्या आयुष्यातील स्मृती जागृत होऊन आयुष्यात तो अधिक प्रयत्नशील होतो. तो पांडुरंगात पावतो. असा योगी जे सर्व शास्त्रात निपुण आहेत अथवा स्वार्थाने काम करतात त्या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्या सर्व योग्यात जो पूर्ण भक्तीने पांडुरंगाची पूजा करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे. कृष्ण मोंदे, जगद्गुरू.